कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण कृष्ण श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत कवी महिपति महाराज की जय तुकाराम 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 हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत कवी महिपति महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरी सागरे तारियेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिलासे तुझेने अनाथा दिना कारणे तुकयाने
तुका भासला मानवी वेशधारी परी हा लीला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरी व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म देवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपेच केली न त्यागितिये दिव्य लोकासी नेली जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संतांची या माता चरणावरी 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 साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा भूतरी विश्रांती पावलो सांभाळा भूतरी विश्रांती पावलो सांभाळा भूतरी विश्रांती पावलो सांभाळा भूतरी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख विश्रांती पावलो सांभाळा भूतरी विश्रांती पावलो सांभाळा भूतरी विश्रांती पावलो सांभाळा भूतरी विश्रांती पावलो सांभाळा भूतरी पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जय पुण्यपावन गोदावरी मातेच्या प्रवाहाने पुनीत झालेला आपला कोपरगाव तालुका आणि या कोपरगाव तालुक्यातील पुण्यपावन शहापूर गावामध्ये सुरू असलेला जगद्गुरु तुकोबारायांच्या 375व्या वैकुंठ गमन सोहळ्या प्रित्यर्थ हा सुरू असलेला भव्य दिव्य महोत्सव आणि या महोत्सवातील दुपारच्या ज्ञानसत्रामध्ये ते होईल मागं पुढं समजून घ्या. ह्या दुपारच्या ज्ञानसत्रामध्ये श्री गुरूंच्या आज्ञेने अचानक आलेली ही सेवा. काल जसं अचानकच ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय राम महाराजांच्या वाट्यावर सेवा होती, तसं अचानकच श्री गुरूंनी दुपारी फोन केला आणि सांगितलं की आज तुला सांगायचंय. म्हटलं आता काय सांगणार, काही नाही म्हटले, जे आहे ते सांगायचं म्हटले. म्हटलं आता जशी आपली आज्ञा, कारण श्री गुरूंनी सांगितलं ना आपण ऐकायचं नाही एवढा तर मोठा आपला अधिकार नाही. त्यांच्याच कृपेने त्यांच्याच मुखातून ऐकलेली 2 वचनं तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. चुकलं तर सांभाळून घ्या. उपस्थित श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचे विद्यमान वंशज महाराजांच्या चरणावर एकदा साष्टांग प्रणिपात करतो. इथं उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत
आता या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींपुढे बोलणं म्हणजे सूर्यापुढं काजवे आणि टिमटिमी करणं आहेत. जसं होईल तसं आपण थोड्या वेळामध्ये 1 तासाभरामध्ये चिंतन सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण संतांचं जीवनचरित्र पाहत आहोत. का बरं संतांचं जीवनचरित्र पाहावं? तर गुरुजनांच्याच मुखातून ऐकलेलं, श्री गुरु माऊलींच्या मुखातून ऐकलेलं आहे. संतांचं चरित्र का पाहावं? एकतर देवाचं चरित्र पाहावं किंवा संतांचं पाहावं. त्यातही वजनदार आहेत देवाच्या चरित्रापेक्षा संतांचं चरित्र. संत चरित्र मनुष्याने पाहिलंच पाहिजेत. मनुष्याचं चरित्र पाहू नयेत. कारण मानवाचं चरित्र म्हणजे मानवाचा महिमा अवघड आहे. मानवानाम महिमा तू सर्वत्र विग्रह करह असं शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे. म्हणून मानवाचं चरित्र पाहू नयेत. पाहिलं तर देवाचं चरित्र पाहावं आणि त्यातही देवापेक्षाही संतांचं चरित्र पाहावं. का संतांचं चरित्र पाहावं? ज्ञानोबा सांगतात, हरपले आपण पे पावे तई संता ते पाहता गिवसावे म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. संतांचं चरित्र म्हणून पाहावं. का? त्यांच्या सहज जरी गोष्टी ऐकल्या ज्ञानोबा सांगतात, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, परमार्थ पोटी दृढावे, परमार्थ पोटी दृढावे, परमार्थ पोटी दृढावे, परमार्थ पोटी दृढावे. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. त्यांचं सहज जरी गोष्टी ऐकल्या, त्या एक श्लोक सांगितला होता श्री गुरुंनी, तस्या स्वैर कथा हा उपदेशा भवंती तत् असं सांगितलेलं आहे. त्यांच्या स्वैर जरी कथा ऐकल्या तरी त्या उपदेश ठरतात. म्हणून त्यांचं जीवनचरित्र ऐकावं, म्हणून त्यांचं जीवनचरित्र पाहावं. त्या आत्मपुराणामध्ये भगवंत सांगतात की माझे खरे भक्त कोण आहेत? कोण आहेत भगवंता तुमचे खरे भक्त? भगवंत सांगतात, जे माझी भक्ती करतात ते माझे खरे भक्तच नाहीत. मग भगवंता तुमची भक्ती करून जर तुमचे भक्त ठरत नाहीत, मग तुमचे खरे भक्त कोण? सांगतात, मत भक्तानाम तुय भक्ताहा ते मे भक्ततमा मताहा असं सांगितलेलं आहे. मत भक्तानाम, माझ्या भक्ताची जे भक्ती करतात ते माझे खरे भक्त आहेत. दुसरे माझे भक्त नाहीत. जे माझी भक्ती करतात ते माझे खरे भक्त नाहीत. मग तुमचे खरे भक्त कोण? जे माझ्या माझ्या भक्ताची जे भक्ती करतात ते खरे माझे भक्त आहेत. म्हणून संत चरित्र पाहिलं पाहिजेत. संतांच्या चरित्रामुळे गुरुजनांचंच आहेत, गुरुजी सांगत असतात की का संतांचं चरित्र पाहायचं? ज्याला वाटतंय की आपल्याला दिशा मिळावी, योग्य दिशा मिळावी, तर त्याने संत चरित्र पाहिलं पाहिजेत. संत चरित्र हे जीवनाला दिशा देतात. आणि मानवाचं चरित्र पाहिलं तर अवदाशा होते. म्हणून अवदाशा करायची नसेल तर दिशा द्यायची असेल, दिशाहीन जीवनाला दिशा देणारं संत चरित्र असतात. म्हणून संत चरित्र पाहिले पाहिजेत. म्हणून आपण संतांचं जीवनचरित्र पाहत आहोत. त्यातलं त्यात कोणत्या संतांचं जीवनचरित्र पाहत आहोत? तर जगद्गुरु तुकोबाराय, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांच्या बाबतीत रामेश्वर भट्ट म्हणतात, कसे आहेत जगद्गुरु तुकोबाराय? भक्त, भागवत, जीवनमुक्त संत, महिमा अत्यद्भुत चराचरी. भक्त आहेत, भागवत आहेत, जीवनमुक्त आहेत आणि संत आहेत. काही जण भक्त असतात, भागवत नसतात. काही जण भक्त असतात, भागवत असतात, जीवनमुक्त नसतात. काही जण भक्तही असतात, भागवतही असतात, जीवनमुक्त असतात, पण ते संत पदवीला प्राप्त होईल हे काही सांगता येत नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे भक्त, भागवत, जीवनमुक्त संत, महिमा अत्यद्भुत चराचरी. असे जगद्गुरु तुकोबाराय की संत ग्रह मिळी जगदांध्य गिळी पहिलं उदयाचळी भानु तुका असं ज्यांचं वर्णन आहे ते श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचं जीवन चरित्र आपण पाहत आहोत. कालपर्यंत बराच मोठा धांडोळा घेतलेला आहे, मोठा धांडोळा झालेला आहे काल. तर बऱ्याचपैकी चरित्र आपण काल पाहिलेलं आहेत.
देवाचे देऊळ होते जे भंगले, इथपर्यंत आपण जगद्गुरु तुकोबारायांचं जीवनचरित्र पाहिलेलं आहे. काल ते जिजाबाईंच्या पायामध्ये काटा मोडला ते प्रकरण आपण काल पाहिलं. त्यानंतर देवात ते शेत राखलं, शेत राखल्यावर तिथे 2 खंड्या अन्न का 17 खंड्या काय ते धान्य झालं, तर ते पण आपण पाहिलं. आणि शेवटचं पाहिलं की देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्तासी आले करावे ते. जगद्गुरु तुकोबारायांच्या मनामध्ये आलं देवाचं देऊळ जे होतं तर ते भंगलेलं होतं, मग ते करायचं. मग कसं करायचं, तर त्या ज्याच्याकडे जगद्गुरु तुकोबारायांनी शेत राखलं होतं त्या गावच्या पाटलाच्या स्वप्नामध्ये भगवंत गेले आणि सांगितलं की त्याच्याकडून धान्य आणा. राहिलेलं जे काही धान्य होतं ते जगद्गुरु तुकोबारायांच्या मनामध्ये आलं होतं. जे मंदिर भंगलं होतं ते करण्यासाठी त्या शेतकऱ्याकडून धान्य आणलं आणि ते मंदिर उभं केलं. तुकोबारायांनी मंदिर उभं केलं, पूजा अर्चा चालू झाली आणि आता जगद्गुरु तुकोबारायांनी कीर्तनाला प्रारंभ केला. कसं कीर्तन केलं हो, निळोबाराय सांगतात निर्दंभ होऊन कीर्तन केलं, दंभरहित कीर्तन. कसं कीर्तन असावा, निर्दंभरहित कीर्तन असावा. कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा, निर्दंभ सर्वदा, निर्दंभ सर्वदा. 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 कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वता, दंभरहित होऊन कीर्तन करत होते जगद्गुरु तुकोबाराय. भंडाऱ्या डोंगरावर जायचे जगद्गुरु तुकोबाराय. काय ग्रंथांची साधना केली, महिपती महाराजांच्या ओव्या आहेत. कोणत्या प्रकरणामध्ये आलेल्या आहेत मला माहीत नाहीत, पण माऊलींच्या मुखातून आलेल्या आहेत. कोणते कोणते ग्रंथ पाहिलेत, ग्रंथ पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, अशी जी परंपरा सांगितलेली आहे. ग्रंथ पाहूनच कीर्तन केलं पाहिजेत, कविता म्हटल्या नाही पाहिजेत असं असं हा, तर ते ग्रंथ पाहून या करावे कीर्तन असं सांगितलं. तर मग ग्रंथ पाहत होते. कोणते कोणते ग्रंथ पाहत होते, महिपती महाराजांची ओळ आहे. श्री विष्णूचा अवतार एकनाथ देखा, त्यांनी भागवतावर केली टीका, तो प्रयत्न करोनी निका, ग्रंथ नेटका मिळविला. अनेक ग्रंथ होते, ज्ञानेश्वरी असं, त्याची शुद्ध प्रती साचार वैष्णववीरे मिळविली, असं एवढे ग्रंथ. कबीर भक्त यवन विख्यात, तयांची वचनामृते पाठ करीत प्रीतीने. प्रीतीनं पाठ करायचे, प्रेमपूर्वक पाठ करायचे. आणि काय करायचे, मग त्या ग्रंथाचे करावया मनन, एकांत स्थळ योजिले कोण, रमणीय भांडार पर्वत जाण, स्थळी जाऊन बैसतसे. भांडार पर्वतावर जायचे. आता या भांडार पर्वताला भांडारा पर्वत का नाव पडलं, माऊलींच्याच मुखातून ऐकलेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय तिथं जाऊन बसायचे, तपसाधनेसाठी बसायचे. बसले असताना जगद्गुरु तुकोबाराय तिथं, आता याला 2-3 कारण सांगितलेले आहे माऊलींनी, येईलच पुढे आपल्याला आजच्या चरित्रामध्ये. ते एक कारण, प्रथम कारण सांगतो की का भंडारा डोंगर नाव पडलं. तर जगद्गुरु तुकोबाराय तेथे जायचे, तपसाधना करायची. साधना चालू असताना कसं कसं तप केलं याच्यामध्ये ओव्या आलेले, कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप, कसं कसं घडलं ते ओव्या आलेले आहे महिपती महाराजांच्या. तर महाराज तिथं बसले असताना एक दिवस राजेश्वर छत्रपतींना समाचार कळाला की महाराज तेथे बसलेले आहेत, जावा महाराजांना भेटायला. कारण का, माऊली सांगत असतात पहिले राजे ऋषितुल्य होते, ऋषितुल्य. आत्ताचे ऋषी राजे तुल्य झाले असं सांगतात माऊली, की पहिले राजे ऋषितुल्य होते. म्हणून राजे शिवछत्रपती महाराजांकडे आले. महाराजांकडे आल्यानंतर महाराजांना भेटले आणि महाराज काहीतरी दुपारचं भोजनासाठी बसले, वेळ झालेली असावी. आणि महाराजांची ती वेळ झालेली असताना महाराज म्हटले आता जेवण करून जा, आता भोजन करून जा. म्हटल्यानंतर राजे म्हटले महाराज मला एकट्याला जेवता येणार नाही. का जेवता येणार नाही, तर राजे शिवछत्रपती म्हणतात की माझं सैन्य डोंगराच्या पायथ्याला उभं आहेत, मग सैन्याला टाकून जेवायला मी काय पुढारी आहेत का, नाही.
मी राजे माझ्याकडे, कारण जये शिरी कारभार बुद्धिसार तयाची, या न्यायानं मला जेवता येणार नाही, कारण सैन्य खाली थांबले आहेत. महाराज म्हटले की राजे तुम्ही सर्व सैन्यच घेऊन या, सैन्य घेऊन या, आणि इथं भोजन कसं आहे, तुमची स्थिती म्हणजे कशी आहे तुमची स्थिती, धनकन घरोघरी पोट भरे भिकेवरी, असं तुमची स्थिती आहे, आणि इथे जेवणाचं तुम्ही घेऊन तर या. असं म्हटल्यानंतर राजांना विश्वास होता. राजे आले सर्व सैन्य घेऊन, आणि जगद्गुरु तुकोबारायांनी तिथे सर्व सैन्यांना जेवू घातलं. कारण का, मोक्ष सिद्धी सगळ्या रिद्धी सिद्धी तिथं सगळ्याच कामाला होत्या महाराजांकडे. मग सर्व सैन्यांना तिथे भंडाराच घातला, म्हणून नाव पडलं भंडारा डोंगर, असं महाराजांनी गुरुवर्य माऊलींनीच सांगितलेले आहेत. श्री गुरु माऊली सांगत असतात आणि श्री गुरु मारुती बाबा सुद्धा पाठामध्ये सांगत असतात. म्हणजे याला नाव पडलं भंडारा डोंगर. असा तिथे तपसाधना महाराजांची चालू झाली. महाराजांची तपसाधना चालू असताना महाराज भजन करायचे, हातात विना चिपळ्या, गळ्यात विना हातात चिपळ्या, चालू असायचं भजन. भजन चालू असताना एक दिवस महाराज संध्याकाळी मंदिरात कीर्तन करत होते, आणि कीर्तन करत असताना महाराजांच्या म्हणजे जिजाबाई मातांना त्यांना त्यांच्या वडिलांनी म्हणजे महाराजांच्या सासऱ्यांनी एक म्हैस दिलेली होती. म्हैस दिलेली असताना ती गोठ्यामध्ये बांधलेली होती. बांधलेली असताना दोन चोरांच्या मनात आलं की ही म्हैस चोरून न्यायची. आता महाराजांनी काल सांगितलं साधूचं कसं पचत नसतं, पहा येईलच पुढे, साधूचं पचत नसतं, साधूचं खाऊ नये. महाराजांची जी म्हैस बांधलेली होती ती घेऊन ते दोन चोर निघाले. निघाल्यानंतर एकाने मोहरकी धरली पुढे, आणि एक हल्या हल्या असं करीत निघाले. इकडला शब्द आहेत ना, मग इकडला वापरला पाहिजे, तिकडं नाही, इकडला वापरला पाहिजे ना काही शब्द. मग ते चाललेत म्हैस घेऊन. म्हैस घेऊन जात असताना आता साधूच आहेत, जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करतात, आणि भगवंताला कसं सहन होईल, भगवंत ते मोठा एक वेश धारण केला, एका अकराळ विकराळ रूप धारण केलं, आणि गावाच्या वेशीवर बोडक्याची वाडी पावकोस अशी महिपती महाराजांची उभी आलेली, आणि त्या वेशीवर धटिंगाचं असं मोठं रूप घेऊन भगवंत तिथे उभे राहिलेत. आणि चोर निघालेत. चोरांनी पाहिलं अरे काय मोठं झाड आहेत का काय, असं म्हणून पाहिलं तर वर अकराळ विकराळ पुरुष दिसला, आणि ते चोर म्हणजे त्या भगवंताच्या घोट्यालाच लागत होते एवढे. महाराजांनी ते रूप पाहिलं त्या चोरांनी, आणि चोरांनी रूप पाहिल्यानंतर दुसरीकडून वाट चुकून जावी म्हणून दुसऱ्या वेशीतून घुसले, तर दुसऱ्याही वेशीत भगवंत तिथे उपस्थित आहेच. अरे अकराळ विकराळ, बरं दोन ठिकाणी असतील, असतील चौकीदार ठेवलेले मोठमोठे, जुन्या काळात चौकीदारही असायचेत ना, चौकीदार चोर नव्हते, पण आता म्हणतात ते चौकीदार चोर आहे, आता असू द्या, चौकीदार प्रामाणिक आहेत, समजलं पाहिजेत. तर ते तिथं उभे होते, आणि तिसऱ्या वेशीतून जात असताना तिथेही पण मग मात्र तो मागचा जो होता तो म्हटला हे जगद्गुरु तुकोबारायांचा आहेत, हे काय पचनी पडायचं नाहीत, चला आपण जिथं जे आहे ते परत देऊन टाकू. म्हणून रिटर्न आले, मागं आलेत. मागं आल्यानंतर म्हैस बांधली. आता म्हैस बांधून दिल्यानंतर परत निघालेत. निघाल्यानंतर बाहेर येतात, तर बाहेर परत ते अकराळ विकराळ रूप. भगवंत म्हटले म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ स्वकावला नाही पाहिजे, म्हणून परत रूप धरलं. आणि रूप धरून आता महाराज यांनी विचार केला, अरे आपण परतही नेऊन दिलं तरी पण आपल्याला हेच का. आपलं ते रूप पाहिल्यानंतर यांचं पूर्ण स्थिती वेगळीच झाली, काय करावं काही समजेना. शेवटी विचारांती कळलं की याच्यातून आपल्याला सोडवण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांशिवाय मार्ग नाही, म्हणून आता महाराजांकडेच जाऊ आणि महाराजांकडून मार्ग काहीतरी काढू. म्हणून मंदिरात आले, आणि मंदिरात आल्या आल्या महाराजांपुढे दंडवतच घातलं, आणि दंडवत घातल्यानंतर पाय धरले. महाराज म्हटले काय झालं अचानक असं. पाहिल्यानंतर विचारणा केली काय झालं. चोरांनी इतिवृत्तांत सर्व सांगितलं. म्हटले की तुमच्या घरी गेलो आणि म्हैस घेतली, आणि म्हैस घेऊन जात असताना हे असं असं रूप दिसलं आम्हाला. म्हटले मग काय प्रयत्न फसला का तुमचा. म्हटले प्रयत्न फसला नाही, पारच फसला. आता आमची काय काही समजेना, एवढा मोठा ते रूप पाहिल्यानंतर महाराजांनी विचार केला कोणतं रूप होतं. म्हटले अकराळ विकराळ रूप होतं. एवढं अकराळ विकराळ कसं होतं. म्हटले काय वेगळंच होतं बा, भूतासारखं रूप होतं, काही समजेना.
महाराजांनी विचार केला, एवढं मोठं रूप दुसरं कोणी धरू शकत नाहीत. डोळे मिटले आणि भगवंताचं ध्यान केलं तर भगवंताची मूर्तीच दिसेना, तेजच दिसेना. दिसत नाही म्हणून महाराजांनी भगवंताची आळवणी केली, भगवंताची प्रार्थना केली की भगवंता, अरे इथं आम्ही दररोज कीर्तन करतो. अशा ओव्या आहेत महिपती महाराजांच्या की इथं कीर्तन करतोय आणि इथं कीर्तन करत असताना आम्हाला दर्शन द्यायचं सोडून रानावनात तुला, अशी ओवी आहे महिपती महाराजांची, रानावनात तुला गुरं राखण्याचा व्यवसाय तुझा मागच्या अवतारात होता, तो अजून तुझा काही गेला नाही का, अशी ओवी आहे महिपती महाराजांची. महिपती महाराज म्हणतात की रानात गुरं राखण्याचा तुझा जो व्यवसाय आहे तो काही तुझा सुटला नाही, अशी सव लागलेली तुला, अशी महिपती महाराज म्हणतात की तुला सव लागलेली आहे, ती काही तुझी गेलेली नाही वाटतं. तू आम्हाला दर्शन द्यायचं सोडून रानावनात त्या चोरांना दर्शन देतो, इथं आम्हाला दर्शन दे, असं म्हणून भगवंताची आराधना केली आणि भगवंत तिथं प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतर महाराजांना दर्शन दिलं. दर्शन दिल्यानंतर आता जगद्गुरु तुकोबा त्या चोरांना म्हणतात, आता जा तुम्ही, आता जा आणि आता म्हैस घेऊन जा. आता भगवंत इथं आहेत, आता भगवंत जाऊ शकत नाही पुढे, कारण आता इथं पुढं प्रगट झालेला आहेत. आता मी याला धरून ठेवतो, तुम्ही जा आणि म्हैस घेऊन जा. आता कशाला म्हैस नेतात चोर, एवढं आता म्हटले. चोर म्हणतात, आता आम्ही सुटलो याच्या ताब्यातून, हेच मोठं झालं, आता काही आम्ही नेत नाहीत. चोर निघून गेले आणि महाराजांनी आता का महाराजांची म्हैस भगवंताने ती परत आणली. महाराजांना त्याचं दुःखच वाटलं नसतं, कारण का विदेही स्थिती होती महाराजांची, महाराजांना त्याचं काही नसतं वाटलं. पण महाराजांच्या पत्नीने म्हणजे जिजाई मातेनी तुकोबारांना काही सोडलं नसतं, कारण का भगवंताला पण शिव्या द्यायच्यात आणि महाराजांना पण रागवायच्यात. आता जर की म्हैस नेली असती महाराजांना त्याचं काही वाटलं नसतं, पण महाराजांची मात्र खरडपट्टी महाराजांची जिजाबाई मातेंनी काढली असती, म्हणून भगवंताने ती म्हैस परत आणून दिली. आणि एक दिवस मात्र अशी एक दिवस उजाडला की पितृतिथी होती महाराजांच्या घरी. महाराजांच्या घरी पितृतिथी असताना आता हे सर्व ऐकलेलं आहेत बरं का, काही बसवलेलं नाही, काहीच नाही, हे फक्त श्री गुरूंच्या मुखातून ऐकलेलं आहेत. जसं जसं आठवण तसं तसं महाराजांची जी काही आपण चरित्र ते पाहत आहोत. ही क्रमभंग काय होईल काय सांगता येत नाहीत, पण आपण चरित्रात पाहत आहोत. चरित्रामध्ये क्रमभंग झाला तरी सांभाळून घ्या, काही अडचण नाही. की तुकाराम महाराजांच्या घरी पितृतिथी आली. पितृतिथी आल्यानंतर जिजाबाई माता म्हणतात की आज पितृतिथी आहेत, पितृतिथी आहे, पितर जेव घालायचे आहेत का नाही. महाराज म्हणतात घालायचे, पण धान्य नाही घरी, मग काय करायचं. जिजाबाई मातेंनी घरात पाहिलं तर धान्य नाहीत. महाराज म्हणतात आता मी रानात जातो, काहीतरी भाजीपाल्या काय असेल तो भाजीपाला, ओला भाजीपाला घेऊन येतो, तो उकड आणि पितरांना जेव घाल. कारण आता ते काही दशक्रियाचं प्रवचन नाही ना, तर रंगून सांगितलं असतं पित्र कसे जेव घालतात, काय कसे जेव घालायचे, कोणी घालायचे, इतर वेळेस पावते. इथं परिसरात आहेच आपलं वातावरण. तर महाराजांची पितृतिथी आली, महाराज गेले रानात, घेतला विना, चिपळ्या घेतल्या. आई साहेब म्हणतात अरे ते चिपळ्यान ते कशाला चालवलं तुम्ही, रानात भाजीपाला नेताना काय चिपळ्यान त्यांना आणायचा असतो का भाजीपाला विना घेऊन. तर महाराजांचं ते अखंड वृत्तीस ते जडलेलं होतं भजन, त्यामुळे ते निघालेत, रानात गेले. आणि रानात जात असताना आता महाराजांची स्थिती म्हटल्यावर काय, परोपकार हे साधूच्या जीवनामध्ये ठरलेलं. परोपकार कोणावरही करायचा. तिथे गहू म्हणजे आपल्याकडे सोंगणी म्हणतात आणि तिकडे कापणी म्हणतात. गव्हाची कापणी चालू होती, सोंगणी चालू होती. चालू असताना लोकांनी पाहिलं आणि महाराजांना बोलून घेतलं. ओ महाराज या या या, आम्हाला थोडीशी मदत करा. महाराज म्हटले ठीक आहेत. महाराजांनी लगेच धरलं, एक साराच धरला. सारा धरल्यानंतर जे चालू केलं आणि तिकडल्या भाषेमध्ये पात धरली म्हणतात, पात ते धरली आणि चालल्यानंतर सुरू केलं. लोकांची सुरुवात तंबाखूला चुना लावून अगदी हळूहळू चालू लोकांचं. महाराजांचं सुरुवात झाली की भगवंताचं नामस्मरण, घे विळा का काप, घे विळा का काप, पटपट पटपट सुरुवातीला लावाय पूर्ण करायचा सारा आणि तिकडून घेऊन परत यायचा लोकांचा आपला निहार चालू दमाना. पण महाराजांनी जे सुरू केलं, संध्याकाळ झाली, इकडं पितृतिथीचा वेळ निघून गेली आणि इकडं तर महाराजांनी सुरू केलं
तिकडे भगवंताला काळजी पडली. भगवंत म्हटले महाराज इकडे परोपकारात गुंतले, तिकडे पितृतिथी वेळ निघून जायचा. महाराजांचं रूप भगवंताने धरलं, घरी आले, सगळं काही रिद्धी सिद्धीला बोलवलं आणि सगळं काही पंचपक्वान्नाचं जेवण बनवलं. काय बासमती, इंद्रायणी तांदूळ असं भरपूर, आणि त्याच्यावर तूप, असं कामधेनूचं तूप, आणि सगळ्या ब्राह्मणांना निमंत्रण दिलं. निमंत्रण दिल्यानंतर ब्राह्मण म्हटले अरे आता महाराजांच्या इथं जेवणाला जायचं काय? महाराजांच्या इथं दररोज तर काही नाही, पण महाराजांच्या इथं तुपाचा वास येतोय, आज गेलं पाहिजेत. ब्राह्मण भोजन प्रिय असं वर्णन येत ना, म्हणून ब्राह्मण आले. आणि ब्राह्मणांनी आल्यानंतर सगळी पंक्ती धरल्या, भोजनाची सिद्धता झाली, मंत्र म्हटले, सगळ्यांनी भोजन केलं आणि सगळ्या पंक्ती भगवंताने वाढल्या. भगवंताने वाढल्यानंतर सर्व झालं आणि सर्वांचं जेवण झालं. ब्राह्मणांना दक्षिणा देऊन वाटी लावलं आणि ब्राह्मण निघून गेले, सगळे लोक निघून गेले. आता भांडी घासून वगैरे भगवंताने सगळं ठेवलं आणि शेवटचे भांडे ठेवले. भगवंत म्हणजे तुकोबारायांचंच रूप धरलं होतं भगवंताने. तुकोबारायांचे आभार आई साहेब मानायला लागल्यात. वा 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 वा, काय आज दिवस कुठून उजाडला. आता महाराजांना जरा संसारामध्ये महाराज परत आलेत वाटतं. महाराजांचे उपकार मांडले आणि भगवंताने तेथून रूप अदृश्य केलं आणि भगवंत निघून गेले. इकडं संध्याकाळचा वेळ झाला. महाराजांच्या ध्यानात आला अरे पितृतिथी होती, कसं करायचं. मग त्याच शेतकऱ्याने काहीतरी मोबदला म्हणून, जुन्या काळात पैसे कुठून आले म्हणून काहीतरी धान्य द्यावं म्हणून त्या गव्हाच्या पेंढ्या म्हणतात आपले, गव्हाच्या ते बांधलेले भारे दिले 4-5 आणि तुकोबारायांनी खांद्यावर टाकले आणि निघाले. आता बांधणीचा रस्ता होता, बांधण म्हणजे पांधन म्हणतात तिकडं, त्या पांधीचा रोड होता आणि त्या रोडाने जात असताना म्हणजे पाऊल वाट होती चालण्याची. तेथून जात असताना तिथं नेमकं एक मोहळ होतं, मोहळ त्याला म्हणतात, आग्या मोहळ. आणि ते मोहळ असताना त्या मोहळाला त्या गव्हाच्या ओंब्या लागल्यानंतर ते मोहळ उठल्यानंतर महाराजांना चावा घेतल्यानंतर महाराजांचं अंग पूर्ण सुजून निघालं. पण महाराजांनी त्या माशांना थोडं सुद्धा बाजूला केलं नाही. असे मैपती महाराजांच्या ओव्या आहेत. मैपती महाराज म्हणतात की आंतरचित्तामध्ये एवढी दया साठलेली होती की त्या डासांना बाजूला सुद्धा केलं नाहीत, बाजूला सुद्धा म्हणजे माशांना बाजूला सुद्धा केलं नाहीत. म्हणजे एवढी दया चित्तामध्ये अंतकरणामध्ये भरलेली होती. भगवंताने तिथे वाटसरूचं रूप धारण केलं. वाटसरूचं रूप धारण केल्यानंतर त्या माशा बाजूला काढल्या, अंगावरून हात फिरावला. महाराजांना थोडं समाधान वाटलं. महाराज घरी आले. घरी येऊन आवाज दिला, आवली असा आवाज दिला, कारण महाराज आवडीने जिजाबाईंना आवली म्हणायचे. आवाज दिला आणि हे धान्य घे आणि पितरांना जेव घाल. त्यांच्या मनामध्ये, आई साहेबांच्या मनामध्ये आलं, यांच्या मनामध्ये परत वेगळं वारं घुसलं का काय. आताच सकाळी जेव घातलं. मग सर्व इतिवृत्तांत सांगितलं. अहो तुम्हीच जेव घातलं, सर्व पंक्ती वाढल्या तुम्ही. महाराजांनी विचारायला पंक्ती वाढल्या, अरे मी तिकडं तर ते सोंगणी चालू होती आणि इकडं कसं काय. म्हटले तुम्हाला खरं पटत नाही का. हे तूप वाढलं. तुपाचा वास आल्यानंतर महाराजांनी ओळखलं हे कामधेनूचं तूप आहेत, हे काही सामान्य गाईचं तूप नाहीत. महाराजांनी मनोमन अंतकरणामध्ये ध्यान केलं भगवंताचं. अरे भगवंता, माझ्यासाठी तू काय एवढं, माझं काय एवढी भक्ती सुद्धा नाही माझी अंतकरणामध्ये, आणि माझ्यासाठी तू कष्टला एवढे कष्ट तू घेतलेस. नाही आता संसार नाही. म्हणून भगवंताची परत नामस्मरण चिंतन करत भगवंताचा सर्व काही काळ जो होता तो सर्व काळ भगवंताच्या नामचिंतनामध्ये जगद्गुरु तुकोबाराय घालवत आहेत. एक दिवस जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला घरी आले आणि म्हणजे डोंगरावरच राहायचे, पण आई साहेबांनी एक दिवस, कारण हे भगवंताला त्रास झाला म्हणून जगद्गुरु तुकोबाराय डोंगरावरच राहत असताना एक दिवस घरी यायचेच नाहीत. एक दिवस मात्र गावामध्ये मंदिरामध्ये येत असताना आई साहेबांनी जगद्गुरु तुकोबारायांच्या हाताला धरलं आणि सांगितलं चला घरी. का घरी जा, तिकडं डोंगरावर राहतात, काय झालं काय नेमकं तुम्हाला. म्हटले नाही, तू भगवंताला त्रास देतेस खूप, कशासाठी, थोड्या गोष्टीसाठी. आता मात्र घरी यायचं नाहीत. जगद्गुरु तुकोबारायांना काहीतरी शपथ घालून भगवंताची काहीतरी आई साहेबांनी घरी आणलं. घरी आणल्यानंतर भगवंताला
जगद्गुरु तुकोबाराय जी म्हैस दिलेली होती तिचं दररोज तांब्याभर दूध दिल्यानंतर महाराजांना महाराज ते दूध घ्यायचे आणि भगवंताला देण्यासाठी नैवेद्य दाखवण्यासाठी जायचे आणि भगवंत ते दूध पियायचे. पित असताना 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं. आता ते माता मावल्या आहेत त्या कसं त्यांना ते घरातून थोडं तरी इकडे झालं का त्यांचं लक्ष काटकसरीने संसार करावा माता मावल्यांनी. ते बरोबर पैशाला पैसा लावून संसार करणार. इकडं अशी उधळपट्टीच असते. ते बरोबर पैशाला पैसा लावून संसार करणार. म्हणून आई साहेबांनी विचार केला अरे जगद्गुरु तुकोबाराय हे दररोज काय आपले मालक दररोज तांब्याभर दूध घेतात आणि जातात. कुठे जातात? म्हणून लहान कन्या काय नाव त्यांचं भागीरथीबाई. त्या भागीरथीबाईंना सांगितलं की तुझे वडील बाबा जे मंदिरात जातात ते काय करतात नेमकं मला वृत्तांत येऊन सांग. म्हणजे काय समाचार आहे तिथला काय स्थिती आहे ती मला येऊन सांग. म्हणून भागीरथीबाई दररोज महाराजांबरोबर जायच्या मंदिरामध्ये जायच्या. जात असताना महाराजांचा तो सर्व महाराज गेल्यानंतर दूध भगवंताला द्यायचे. भगवंत ते प्राशन करायचे आणि उरलेलं काय थोडंफार दूध असन तो प्रसाद म्हणून महाराज भक्षण करायचे पिऊन घ्यायचे. आता ते सर्व पाहिल्यानंतर भागीरथीबाईंनी येऊन आई साहेबांना सगळं सांगितलं. जिजाबाईंना सगळं सांगितलं की भगवंत दूध प्राशन करतात. अरे एवढं दररोज तांब्याभर दूध तो काळ. आता आपलं काय बोलण्याचा एवढा अधिकार नाही पण आई साहेबांचे शब्द आहेत. आई साहेबांनी आवडीनं नाव ठेवलेलं भगवंताला काळ्या. या काळ्यानं माझ्या संसाराची वाट लावली असं भगवंताला आई साहेब आवडीनं म्हणायचे. चांगलंच म्हणायचे चांगलीच खरडपट्टी काढायची. मग हे दररोज तांब्याभर दूध बाहेर जातंय काय आहेत एवढं तर गेलं नाही पाहिजेत बाहेर. म्हणून मात्र आता आपण परीक्षाच घेऊ की भगवंत पितो की नाही दूध. म्हणून 1 दिवस आई साहेबांनी सांगितलं की आज मी भगवंताला दूध पाजण्यासाठी जातेत. महाराज म्हटले वा 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 आज तुला पण भक्ती सुचली तर ठीक आहे तू जा असं म्हणून सांगितल्यानंतर ठीक आहेत आई साहेब निघाल्या. गरम गरम दूध असं त्याला म्हणतात निखाऱ्यावर तापवलेलं कडक दूध एकदम कडक दूध तापवलं आणि निघाल्यात. दूध घेतलं. महाराजांना काही माहित नाही कडक दूध आहेत का काय आहेत. महाराजांना वाटलं ठीक आहे दररोज प्रमाणे चाललेत घेऊन जात असताना तांब्याभर दूध घेतलं आणि निघाल्यात. निघाल्यानंतर भगवंताकडे गेल्या. आता भगवंताच्या मनात आलं की हिचं दूध हिनं दिलेलं जो प्रसाद आहे दूध आहे तांब्यामध्ये ते प्यायचं की नाही. प्यावं तर हिचा भक्तिभाव नाहीत आणि नाही प्यावं तर ही जगद्गुरु तुकोबारायांना गांजल्याशिवाय राहणार नाही. काय करावं दोन्ही बाजूना भगवंत संकटात पडले. पण भगवत भक्तावर आलेली संकट सर्व संकट भगवंत निवारण करतो. सगळी संकट काही येऊ. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचं हे संकट पाहून आई साहेबांनी दिलेलं दूध भगवंताच्या तोंडाला जो तांब्या लावल्यानंतर आता तो तांब्यातलं दूध भगवंताने प्राशन करायला सुरुवात केली. कडक तापलेलं दूध आहेत. एवढं कडक तापलेलं दूध भगवंताने मान वाकडी केली आणि प्यायला सुरुवात केली. ते पिऊन घेतलं दूध पिऊन घेतल्यानंतर भगवंताच्या तोंडाला ओठाला मोठा फोड आला आणि आई साहेबांनी ते पाहिल्यानंतर अरे म्हटल्यानंतर तिथं ओव्या आलेल्या आहेत की तू द्वापार युगात तो 12 गाव अग्नी गिळला त्यावेळेस तुला काही झालं नाहीत आणि इथं एवढं तांब्याभर दूध गरम एवढं दूध त्या 12 गाव अग्नी पुढं काय आहे एवढं तापलेलं दूध आणि इथं नाटकं करतो. अशा ओव्या आलेल्या आहेत महिपती महाराजांच्या की ते भगवंताने घेतलं प्राशन करून. आणि आई साहेबांनी म्हटले काही असो पण देव दूध पितोय त्या मूर्तीमधून काहीतरी जिवंतपणा आहेत मूर्तीमध्ये प्राण आहेत असं म्हणून आई साहेब माघारी गेल्या. घरी जाऊन तुकोबारायांचं भजन चालू होतं. तुकोबारायांचं भजन चालू असताना आई साहेब कामामध्ये व्यस्त झाल्या आणि भगवंत मात्र जगद्गुरु तुकोबारायांना काहीतरी अंतःकरणामध्ये अशी स्फूर्ती दिली की मी दूध प्राशन केलंय पण तुमच्या पत्नीने जे दूध आणून दिलं होतं जिजाबाईंनी ते दूध मात्र कडक होतं एकदम गरम होतं. गरम असताना ते दूध मी प्राशन केलं. माझ्या ओठाला फोड आलेला आहेत. मानही वाकडी झालेली आहेत. महाराजांनी ध्यान केलं
पळतच लगेच मंदिरात आली. मंदिरामध्ये आल्यानंतर भगवंताची ती स्थिती पाहून करुणा भागली भगवंताची खूप आणि स्तुती केली. स्तुती केल्यानंतर तो फोड जो होता भगवंताचा, तो फोड ओठावरचा तो फोड ओसरला. मात्र मान अद्यापही वाकडी आहेत. कारण का? जनासी व्हावया श्रुत, असं जनांना लोकांना हा चमत्कार कायम स्वरूपी राहावा म्हणून भगवंताची आजही देहूमध्ये जाऊन पहा, आजही भगवंताची मान थोडीशी वाकडी आहेत. अशी महिपती महाराजांची ओवी आहेत. महिपती महाराज सांगतात आजही भगवंता लोकांना चमत्कार दाखवण्यासाठी आजही तो ओठाला फोड आलेला आणि भगवंताची जी मान वाकडी झालेली ती आजही अद्यापही मान वाकडी आहेत. असं अनेक असे भगवंताने जगद्गुरु तुकोबारायांवर आलेलं संकट निवारण केलं. एक दिवस ते दूध घेऊन जाताना पुढे भगवंताने अनेक प्रकारची अशी जगद्गुरु तुकोबारायांना अनेक प्रकारची मदत भगवंताने केली. आणि करत असताना जगद्गुरु तुकोबाराय मात्र जायचे भगवंताचं नामस्मरण करायचे. डोंगरावर जाऊन नामस्मरण करत असताना एक दिवस संसारामध्ये मात्र काही ध्यान नाहीत, संसाराकडे एकदम दुर्लक्ष. आणि एक दिवस महाराजांचा ज्येष्ठ पुत्र महादेव त्यांचं नाव, त्या ज्येष्ठ पुत्राला मुतखडा नावाची व्याधी झाली. मुतखडा नावाची व्याधी झाली असताना आता हे आजचं प्रवचन म्हणजे हे सगळी महाराज मंडळी म्हणत असं कालचं झालं, पण आजचं प्रवचन म्हणजे कालचं प्रवचन जोरात झालं, पण आजचं प्रवचन म्हणजे कोरडं आहे. कोरडं, एकदम कोरडं, कोरडा आहार आहेत. आता गिळला तर पहा, नाही तर बाहेर पाणी ठेवलेलंच आहेत. जाऊन तिथं जाऊन काय एक दोन जार ठेवलेले असतील, सुरू करा, जाराला तोंड लावा वाटलं असतं म्हणजे गिळण तुम्हाला खाली जाईल. कालचे मामा म्हणतात कालचे ओले आहेर होते, आज कोरडे आहेर आहेत. आता काय आहे, अचानक बसवल्यानंतर हे असंच होत असतं. पण आहेत महाराजांचं जसं होईल तसं जीवनचरित्र आपण पाहत आहोत की ती मुतखडा व्याधी नावाची व्याधी म्हणजे रोग, मुतखडा रोग झालेला महाराजांच्या ज्येष्ठ पुत्रांना. मुतखडा लागला असे तेने होतसे कासावीस, पोट फुगलेलं आणि मूत्रविसर्जन काही लघवीच होत नव्हती मुलाला, पण पोट फुगलं. फुगल्यानंतर महाराजांचं तर लक्ष नाहीत, महाराजांचं संसाराकडे लक्ष नाहीत. आई साहेबांनी नको नको ते उपचार केले, काय गंडे तोडे काय असतील सगळेच उपचार केलेत. सगळ्या काय वनस्पती असतील त्यांचं ते प्राशन वगैरे सगळं झालं, पण काही फरक पडेना. शेजारणींनी मात्र घरी आल्या. आता शेजारणी कशासाठी असतात, कशासाठी असतात शेजारणी? सल्ला देण्यासाठी. सल्ला द्यायचा तो शेजारणीने, यांना काही काम नसतं, सल्ला योग्य व्यक्तीकडून घ्यायचा नाहीत. मग शेजारणीकडे गेल्यात, काय चालू आहे, तुझ्या सुनेने काय केलं, माझ्या सुनेने काय केलं, दुपारा काम नसलं का तेच. मग ते सल्ला घ्यायला गेल, ते आल्यात द्यायला, सल्ला द्यायला आल्यात, हे नाही गेल्यात, सल्ला देण्यासाठी आल्यात. म्हटले अगं तुझा मालक त्या पांडुरंगाच्या भक्तीला लागला आणि लागल्यापासून तुझी अशी दयनीय स्थिती झाली, नाहीतर काय असं असावं. एवढी भगवत भक्ती चालू आहे तुमच्या घरामध्ये आणि एवढी भगवत भक्ती चालू असताना तुमच्या घरामध्ये संकट का? ते बरोबर आहेत. लोक त्या परमार्थिकाला त्रास देण्यासाठी त्यांच्या हातामध्ये एवढं शस्त्र असतं, कोणतं की भगवत भक्तावर संकट येतात आणि ते संकट भगवंत निवारण करतो. फक्त थोडासा त्याला काय म्हणतात आपल्या भाषेत दम अजब पाहिजे, थोडी संयम राखला पाहिजेत. पण संयम राखत नाहीत आणि संयम राखला नाही त्यामुळे मग ती आणखीन दयनीय स्थिती होते. पण भगवत भक्ताच्या जीवनामध्ये आलेली संकट भगवंत निवारण करतो. शेजारणीने कान भरले आणि कान भरल्यानंतर इकडे अगोदरच तर राग होताच भगवंताबरोबर, अगोदर तर भगवंताबद्दल राग होताच, पण शेजारणीने त्याच्यामध्ये आणखीन आगीमध्ये तेल टाकलं आणि इकडे क्रोधाग्नीच भडकला. आई साहेबांनी मात्र लगेच त्या महादेवाला ज्येष्ठ पुत्राला धरलं आणि फरफटत लगेच भगवंताकडे पुढे आणून टाकलं. भगवंताची मूर्ती थरथर कापायला. भगवंत म्हणतात, रुक्मिणी माता म्हणते अरे घाबरायला काय झालं तुम्हाला? भगवंत म्हटले आता मोठं संकट आलंय, काय करावं? म्हटले होईल, कारण तुम्ही जर हिरण्यकश्यपूला मारलं, सगळ्याला मारलं, तिथं त्यावेळेस तर घाबरले नाहीत. ते म्हटले त्यांना घाबरलो नाहीत, पण यांना घाबरावं लागतं, कारण हे नुसते भक्त नाही आहेत, हे माझ्या भक्ताचेही भक्त आहेत.
कारण जगद्गुरु तुकोबाराय भक्त होते आणि त्यांची सेवा आईसाहेब करत होत्या. कालच्या जीवनचरित्रामध्ये आपण पाहू गेलो ना, महाराजांचं जेवण झाल्याशिवाय आईसाहेब घास सुद्धा घेत नव्हत्या. तुमचं कसं आहे? तुमचं कसं आहे? तुमचं आपलं हे नेहर आपलं उशिरा आता प्रचार चालू आहे, अगदी निवांत गेले का अगदी तिकडूनच वाल्या पार्ट्या करून येतात, त्यामुळे आपलं निवांत घेतलेलं बरं उरकून. बरोबर आहे ना? तसंच आहे. आता ही स्थिती दिसतेच ना, उपस्थितीवरून स्थिती दिसते, तसं आहे. तर त्याप्रमाणे सेवा मात्र करावी आईसाहेबांनी. इतकी सेवा करायची की महाराज डोंगरावर जात असताना महाराजांची भाकर घेऊन जायचे. कालच्या जीवनचरित्रामध्ये पाहून गेलो की महाराजांचं अन्न घेऊन जात असताना पायामध्ये काटा मोडला तरी पण सेवा सोडली नाही. म्हणून भगवंत म्हणतात की हे माझ्या भक्ताचेही भक्त आहेत, म्हणून यांना घाबरावं लागतं. महाराज मूर्ती थरथर कापते आणि येऊन आणून तिथे महादेवाला टाकलं आणि टाकल्यानंतर भगवंताची जी खरडपट्टी सुरू केली, माझ्या संसाराची राख रांगोळी करून तुझं समाधान झालं नाहीत का? माझ्या मुलाला रोग झाला तर किती असाध्य व्याधी झालेली आहेत. भगवंताने कृपादृष्टीने त्याकडे पाहिलं. इकडे आई साहेब मुलाकडे पाहायलाच तयार नाहीत. भगवंताची खरडपट्टी सुरू, नको नको ते बोलायला सुरुवात केली. भगवंताने कृपादृष्टीने पाहिलं आणि पाहिल्यानंतर भगवंताने पाहिले. आता भगवंताला तिथे काय आहेत, रोग जायला काही वेळ लागतो का? लगेच ते मूत्र विसर्जन मोकळा मार्ग झाला आणि त्या मुलाची तिथेच लघवी मोकळी झाली. आणि मंदिरातच, आता जुन्या काळचं मंदिर म्हणजे काय फरशी वगैरे काही होतं का? मातीच सारवलेलं सगळं. आणि तिथं आता भगवंताच्या मूर्तीतूनच आवाज निघाला की खाली पाय. प्रथम खाली पाय काय झालंय. मग भगवंत ती खाली पाहायला लागले आई साहेब, तर तिथंच मूत्रविसर्जन चिखल होईल, गाळ होईल, म्हणून तिथून आई साहेबांनी त्या मुलाला घेतलं आणि बाहेर गेल्या. बाहेर गेल्यानंतर आता झालं ते झालं, भगवंताचा गुण आला असं आई साहेब म्हटल्याच नाहीत. म्हणले मंगळाईचा गुण आला, मंगळाईचा, आई अंबाबाईचा गुण आला, मंगळाईचा गुण आला असं म्हणू लागल्या. तुझा कायचा गुण आला असं म्हणल्याच नाहीत, शेवटपर्यंत म्हणल्या नाहीत. की देवाचा गुण आला असं म्हटल्याच नाहीत. अशा मात्र अशी स्थिती सुरू झाली. आणि नंतर तुकोबारायांना हा समाचार कळाला. समाचार करायला तुकोबाराय डोंगरावर कीर्तन करायचे, घरी जायचे नाही. एक दिवस परत घरी आणलं. घरी आणल्यानंतर मात्र जगद्गुरु तुकोबारायांनी पत्नीला उपदेश केला. उपदेश काय उपदेश केला की जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये श्री भ्रातार संवाद आहेत. श्री भ्रातार संवाद म्हणजे पत्नीना आणि पतीनं काय बोलावं हा संवाद आहे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये काही संवाद प्रसिद्ध आहेत. प्राण्यांचे संवाद, प्राण्यांचे मनुष्याचे संवाद, देवाचे संवाद, अशी प्रसिद्ध संवाद आहेत. आपल्या धर्मशास्त्रामध्ये तसे श्री भ्रातार संवाद हा सुद्धा प्रसिद्ध आहे. त्या याज्ञवल्क्याला 2 पत्न्या होत्या. याज्ञवल्क्या दोघी नारी, वसिष्ठ पौरोहित्य करी. याज्ञवल्क्याला 2 पत्न्या होत्या. नाव त्यांचं मैत्रेयी आणि कात्यायनी. त्या संवादामध्ये आलेलं आहेत की येन अहम नामृतस्याम किमतेन कुर्याम. त्या संवादामध्ये वर्णन आलेलं आहे की याज्ञवल्क्यांना वैराग्य झालं. याज्ञवल्क्यांना वैराग्य झाल्यानंतर याज्ञवल्क्यांच्या कानाला जरा कर्णमुळी सांगू आली, एक केस पांढरा झाला. म्हणून आता सगळं काय आपल्या संपत्तीचं वाटा करायचा. म्हणून त्या संपत्तीचा वाटा करत असताना तिथे संवाद आलेला आहे की ही संपत्ती घेऊन टाका. त्यावेळेस तिथे संवाद आलेला आहे की ती पत्नी म्हणते, एक त्यातली 2 पत्नीपैकी एक पत्नी म्हणते की येन अहम नामृतस्याम किमतेन कुर्याम. जे घेऊन मी अमर भावाला प्राप्त होणार नाही ते घेऊन करूच काय. म्हणजे श्री भ्रातार संवाद, पत्नीचा आणि पतीचा संवाद कसा असावा. आणि हरणी हरणाचा संवाद, त्या महाशिवरात्रीच्या प्रकरणामध्ये हरणी हरणाचा संवाद आलेला आहे. नामा म्हणे हरणी हरणाचा संवाद, ऐकता भवबंध तुटतसे, असा संवाद आहेत. त्याप्रमाणे श्री भ्रातार संवाद आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की वैष्णवांची दासी होई सर्व भावे, सर्व भावानं तू वैष्णवांची दासी हो.
हे असे 11 अभंग आहेत. महिपती महाराज म्हणतात 11 अभंग ऐशा रीती कांतेसी उपदेश केला प्रीती पूर्ण बोध ग्रंथ त्यासी म्हणती ऐकता विरक्ती होय जीवा. ते 11 अभंग आहेत. ते 11 अभंग जर वाचले तर ऐकता विरक्ती होय जीवा. पूर्ण बोध नावाचा ग्रंथ म्हणतात त्याला. ते 11 अभंग आहेत. ती तुकयाची अनुपम वचने साधक करिता नित्य पठन भक्ती ज्ञान वैराग्य पूर्ण होईल तेने निश्चयसी. भक्ती वैराग्य काय साधकाला लागत असेल ते 11 अभंग वाचावे असं महिपती महाराजांचं म्हणणं आहे. असा उपदेश केला तुकोबरायांचा हा 11 अभंगाचा उपदेश ऐकला. आणि मग ओवी आहे ना ऐकता विरक्ती होय जीवा. काय महाराजांची अक्षर होती ती एवढी विरक्ती झाली. क्षणभर का होईना महाराजांच्या पत्नीला आई साहेबांना विरक्ती झाली. सगळ्या ब्राह्मणांना घरी बोलवलं आणि सगळंच घर लुटवलं. परत सगळंच दिलं वाटून. परत जे काही होतं घरामध्ये तेवढंही वाटून दिलं. महाराजांची ओवी आहेत. महाराज म्हणतात तिथं संन्यासी आले. महिपती महाराज म्हणतात तिथं संन्यासी आले. संन्याशांनी अगदी चुलीतली राख चुलीमध्ये राख असते ना ती राखही घेऊन गेले म्हणले. कशासाठी? अंगाला भासण्यासाठी, अंगाला फासण्यासाठी. कारण का संन्यासी अंगाला राख फासतात ना गोसावी बैरागी लोक. ती राख सुद्धा घेऊन गेले. संन्याशांनी एवढी राख घेऊन गेले आणि मात्र आता परीक्षा घ्यायची. इथपर्यंत भगवंताने थोड्याफार परीक्षा घेतल्या. आता रुक्मिणी मातेला स्फूर्ती झाली. रुक्मिणी माता म्हणते आता परीक्षा घ्यायची. आता काय परीक्षा घ्यायची म्हणून रुक्मिणी मातेनं एका हरिदासाच्या पत्नीचं रूप घेतलं. जातीवाचक शब्द आहेत म्हणून उच्चारू शकत नाहीत. एका हरिदासाच्या पत्नीचं रूप घेतलं आणि रूप घेऊन आल्यात. आता दिलेलं होतं सगळं. काय होतं? अंगावरचे वस्त्र आणि एक वस्त्र मात्र आईसाहेबांनी जीर्ण झालेलं वस्त्र म्हणजे लुगडं पातळ. ते पातळ परसबागेमध्ये म्हणजे घराच्या जवळ जे काही वृक्ष होते त्यावर वाळत घातलेलं होतं. आणि आईसाहेब स्नानासाठी गेल्या. स्नानासाठी गेल्या आणि स्नानासाठी जाऊन बसल्या. आणि इकडे मात्र महाराज तिथं होते. महाराजांना जायचं होतं भजनाला पण आता परीक्षाच घ्यायची म्हणून रुक्मिणी माता आल्या. एका हरिदासाच्या पत्नीचं रूप धारण केलं. काठी टेकत आल्यानंतर काही आहे का असं विचारल्यानंतर आता काय द्यायला होतं घरामध्ये? काहीच नाहीत. एक पातळ तिथं होतं म्हणून महाराजांनी ते पातळ घेतलं आणि तेही देऊन टाकलं. काय म्हणावं आता पाहना. घरामध्ये काही नाही पण घरापुढून अतिथी विनमुख गेला नाही पाहिजेत. कारण का अतिथी विनमुख जर गेला विमुख होईल अतिथी ने सुकृताची संपत्ती का साई खडियाचे गती सूत्रतंतू. सगळी पुण्य संपत्ती घेऊन जात असतो. म्हणून अतिथीला विनमुख पाठवू नयेत. या न्यायानं भगवंताने ते महाराजांनी हे वचन अंतकरणामध्ये होतीच म्हणून ते पातळ सुद्धा देऊन टाकलं. आणि देऊन टाकल्यानंतर त्या रुक्मिणी माता ते रूप धारण केलेलं होतं. ती रुक्मिणी माता मोठ्याने आवाज करून धन्य तुकोबराय, धन्य तुकोबराय. महाराज म्हटले हे घे लगेच निघ. बाहेर जर आले तर जिजाई तर तुलाही पण बोलेल आणि मलाही पण. तू जा लवकर. आणि म्हणून काढून दिलं आणि विणा हातात घेतला आणि विणा घेऊन गेले भजनाला निघून मंदिरात निघून गेल्यानंतर मुलं घरामध्ये होते. मुलंही कुठंतरी खेळण्यासाठी गेले. आणि गेल्यानंतर तिकडं गावामध्ये कोणाचं तरी लग्न होतं. महाराज फोटो घ्या काढून. लग्न होतं म्हणून लग्नाला वराड आला तर तिकडे लक्ष ठेवा लागत थोडंफार. अरे इकडं फोटो काढायचे महाराज बसले तिकडं कुठं फोटो काढता येतात काय? इकडं म्हणजे तिकडं माझे नाहीत. तिकडं लग्नासाठी वराड घराजवळ आलं आणि घराजवळ आल्यानंतर आई साहेबांना आवाज देतात की चला यायचं की नाही लग्नाला. आता लग्नाला यायचं म्हणून पातळ नाही आणि वस्त्र नाहीत. आता बाहेर कसं निघायचं म्हणून रडू लागल्यात. मुलांना आवाज दिला तर मुलंही घरामध्ये नाही. ओवे आलेले महिपती महाराज म्हणतात की तुकोबरायांचा तर उद्धार केलाच. तुकोबरायांना तर बोलल्याच आई साहेब
बाप जसा भजनाला लागला तशी मुलंही पण अशीच विरक्त निघाली, मुलंही पण तिकडेच गेली कुठे. असं नको नको त्या बोलल्यात, रडू लागल्या. आता काय करायचं? भगवंताने मात्र, भगवंताला काळजी पडली. आता मात्र भगवत भक्तावर आलेलं संकट आपण जर निवारण नाही केलं तर कोण करेल? म्हणून भगवंताने मात्र तिथे रूप धारण केलं आणि भगवंत तेथे आले. आणि आल्यानंतर आपला अनमोल किमतीचा पितांबर तो काढला आणि आईसाहेबांना दिला. आईसाहेबांना दिल्यानंतर आईसाहेबांनी ती घेतला. असं अनेक प्रकारची संकट भगवंताने आलेली ती सर्व काही निवारण केली. आणि सर्व निवारण केलं. महाराजांना आता फोटो काढायचं सुचलं वाटतं तिकडून. असो तुकाराम महाराजांना मात्र एक दिवस तुकाराम महाराजांबरोबर भगवंत जेवतात, भगवंत तुकाराम महाराजांबरोबर संवाद करतात, भगवंत तुकोबारायांचं दूध पितात. ही बातमी तिकडं लागली चिंचवडला. काय नाव? चिंतामणी देव. त्या चिंतामणी देवांना ती बातमी लागली. आता काही थोडंफार आडलं तर मामा सांगतील, महाराज आहेच उपस्थित, इकडं राम महाराज आहेत, थोडंफार आडलं तर तुम्ही सांगा आता खालून. महाराजांना ही बातमी तिथं त्या मोरया आपलं चिंचवडच्या देवांना लागली. त्या चिंतामणी देवांना लागल्यानंतर महाराजांना त्यांनी निरोप पाठवला की तुमच्या भेटीची इच्छा आहे, असा निरोप पाठवला. आता ब्राह्मणांनी निरोप पाठवला आणि ब्राह्मणांनी निरोप पाठवल्यानंतर ब्राह्मण येण्याची आपण का वाट पाहायची? म्हणून महाराज स्वतःच निघाले, स्वतः भेटीसाठी निघाले. आणि जात असताना जाता जाता पोहोचले तिथे. तिथे पोहोचल्यानंतर तिथं गणपतीचं दर्शन घेतलं आणि देवाचं दर्शन घेऊन तिथं बसले. बसल्यानंतर विचारणा केली तर चिंतामणी देव भगवंताचं काय मानस पूजेमध्ये होते आणि मानस पूजा करू लागले. मानस पूजेमध्ये गणपतीचं ध्यान करू लागले. पण मन एवढं चंचल, मनामध्ये वेगळेच विचार. आता नाही का आपण ते देवाच्या पूजेला बसल्यानंतर आपल्या मनामध्ये अन्यच विचार. आज कोणाला टोपी घालायची, कोणाचं काय लुबाडायचं, आपल्या मनामध्ये येत असतं. खाली देव चोळीतोय ते आता ते दुसरे महाराज सांगत असतात, कोणचे रंगलेले महाराज म्हणले देवाला काय, देवाला चोळता चोळता कुत्र्याला, देवालाच ते कुत्र्यालाच देव फेकून मारला. म्हणले आपली पूजा अशी. त्या मानस पूजेमध्ये त्या चिंतामणी देवांचं ध्यानामध्ये आलं आपल्या परसबागेचं, पुष्पवाटिकेचं, म्हणजे देवासाठी जे फुलांची बाग होती त्या बागेचं आठवण झालं. ध्यान करत असताना त्या पुष्पवाटिकेमध्ये म्हणजे त्या बागेमध्ये, फुलांच्या बागेमध्ये झालेला कचरा झालेला ते ध्यानामध्ये आलं. अरे कचरा, त्या माळ्यालाच शिक्षा करावी की काय, असं ध्यानामध्ये आलं. आणि कशी तरी मानस पूजा उरकली. मानस पूजा उरकून बाहेर आले आणि जगद्गुरु तुकोबारायांना पाहिलं. महाराजांनी दर्शन केलं. दर्शन केल्यानंतर आता यांना थोडा गर्व होता ना, विद्वत्तेचा म्हणा, पूजेचा म्हणा, जातीचा म्हणा, कशाचा गर्व होता. आणि गर्व असताना महाराजांना विचारणा केली की तुम्ही कधी आलात. आता तुम्ही कधी आलात असं विचारल्यानंतर महाराजांनी पहिल्याच ठोक्यात नीट केलं. काय म्हटले की तुम्ही पुष्पवाटिकेमध्ये, परसबागेमध्ये, फुलाच्या बागेमध्ये ज्या वेळेस गेलात ना त्याच वेळेस आलो. अरे यांना कसं समजलं, यांना कसं काय समजलं? महाराजांची तिथंच पहिल्याच याच्यामध्ये महाराजांचं तिथं त्यांना स्वरूप लक्षात आलं. लक्षात आल्यानंतर महाराज तरी पण त्यांचं काय अजून गेलंच नाही. म्हटले ठीक आहे, अजून परीक्षा घेऊ, परीक्षेत उतरले तर नमस्कार करू, नाही तर शिक्षा देण्यासाठी तयारच आहोत आपण. म्हणून परीक्षा घ्यायची म्हणून महाराजांना जेवणासाठी बसवलं. बसवल्यानंतर महाराजांनी 2 पात्र टाकली वाढव. अजून महाराज स्वतः बसले, अजून 2 पात्र टाका म्हटले. कोणासाठी हे पात्र, कोणासाठी टाकलेत म्हणले? बसा जेवायला. कोण म्हणतंय? चिंतामणी देव. महाराज म्हणतात एक पात्र भगवंतासाठी, पांडुरंगासाठी, आणि दुसरं पात्र गणपती बाप्पासाठी. कारण का गणपती बाप्पालाही भोजन करायचं ना, म्हणून ही पात्र त्यांच्यासाठी टाकलेले आहेत. असं म्हटल्यानंतर ठीक आहेत, नैवेद्य दाखवण्यासाठी चिंतामणी देव गेले. गणपतीला नैवेद्य दाखवतात आणि ध्यान करतात गणपती बाप्पाला नैवेद्य प्राशन करण्यासाठी. महाराज म्हणतात तुम्ही ज्याचं ध्यान करतात, दुसरा ठोका, दुसऱ्या ठोक्यातही परत नीट महाराजांनी दुसरा ठोका दिला की तुम्ही ज्याचं ध्यान करताय
ते गणपती बाप्पा तिकडे समुद्रामध्ये एक भक्त बुडत आहेत, त्याला वाचवण्यासाठी गेलेले आहेत असं म्हटल्यानंतर यांना कसं काय समजलं? ध्यान केलं तर भगवंत काय गणपती बाप्पा ध्यानामध्ये यायला तयार नाहीत ना. तुम्ही एक थोडा अर्ध घटिका थोडस थांबा असं सांगितल्यानंतर अर्ध घटिका थांबले. थांबल्यानंतर आता गणपती बाप्पाचा पितांबर पिळून पहा म्हटले. पितांबर पिळून पाहिला तर पितांबरातून पाणी निघालं. पाणी प्राशन करा बरं कसं लागतं पहा. आणि खारट आहेत. भगवंत समुद्रामध्ये गणपती बाप्पा समुद्रामध्ये गेलेले होते. दुसरा ठोका बसला तरीही नीट नाहीत. बरेच असेच असतात काय ते समजत नाहीत. भगवत भक्ताची स्थिती समजण्यासाठी तसं व्हावं लागतं, कारण सोपं नाहीत. भगवत भक्ताची स्थिती लवकर ध्यानात येत नाहीत. महाराजांचं काही लक्षात येईनात म्हणून परत परीक्षा घ्यायची म्हणून म्हटले आता तुम्ही बसलेले आहेत ठीक आहेत. मग महाराजांनी सांगितलं तुम्ही बसा भोजनाला आणि गणपती बाप्पाची तुम्ही उपासक आहात तर गणपती बाप्पाला भोजनासाठी बोलवा ना. तुम्ही बोलवा भोजनासाठी. चिंतामणी देवा गणपती से आना, 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 चिंतामणी देवा गणपती से आना. करवा में भोजना तुझे पात्री, करवा में भोजना तुझे पात्री, करवा में भोजना तुझे पात्री, करवा में भोजना तुझे पात्री. देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी, देव म्हणते तुकया एवढी कैची थोरी. करवावे भोजन तुझे पात्री, करवावे भोजन तुझे पात्री, करवावे भोजन तुझे पात्री. देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी, देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी. महाराजांनी सांगितलं की तुम्ही गणपती बाप्पाला भोजनासाठी आणा असं सांगितल्यानंतर महाराजांनी हे सांगितलं. चिंतामणी देवांनी मात्र विचार केला आता येता का नाही देव, देव नाही आला तर आपली स्थिती उघडी पडेल. म्हणून आता महाराजांना ते म्हणतात की तुम्ही वैष्णववीर आहात, मग तुम्ही आणा बरं. तुम्ही आणता का पाहू तुमची स्थिती. महाराजांनी भगवंत गणपती बाप्पाची प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर गणपती बाप्पा प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतर गणपती बाप्पा आले. आता आल्यानंतर गणपती बाप्पा बसले, पण अजूनही त्यांच्या मनातून द्वेष गेलाच नाही. तेव्हा त्या भगवंतालाही सुद्धा तुम्ही आणा. महाराजांनी परत भगवंताची प्रार्थना केली. भगवंताची प्रार्थना करून भगवंताची आराधना केली, प्रार्थना केली आणि भगवंत हे आले. भगवंत आले आणि भगवंत पात्रावर बसले. पात्रावर बसल्यानंतर गणपती बाप्पा, भगवंत, जगद्गुरु तुकोबाराय आणि चिंतामणी देवा चारही जण एकाच पंक्तीला जेवू लागले. एवढी जगद्गुरु तुकोबारायांची भगवत भक्तीचा एवढा कळस आलेला होता की भगवंताला तेथे म्हणजे भगवंताला तर आणलंच, पण गणपती बाप्पालाही सुद्धा भोजनासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी आणलं. जगद्गुरु तुकोबाराय अशा प्रकारे भगवत भक्ती करत आहेत. जगद्गुरु तुकोबारायांना काव्य स्फूर्ती द्यावी म्हणून भगवंत आणि नामदेव महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या स्वप्नामध्ये आले. स्वप्नामध्ये येऊन स्वप्नामध्ये आल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांना स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की आता तुम्ही काव्य स्फूर्ती करा. सांगितले काम करावे कवित्व
वाहुग्य निमित्त बोलून ये वाहुगे निमित्त बोलून सांगितले काम करावे कवित्व वाहुगे निमित्त बोलून वाहुगे निमित्त बोलून ये नको सांगितले काम करावे कवित्व वाहुगे निमित्त बोलून ये वाहुगे निमित्त बोलून ये सांगितले काम करावे कवित्व वाहुगे निमित्त बोलून ये वाहुगे निमित्त बोलून सांगावे काम सांगितले काम करावे करावे कवित्व आता कवित्व तुम्ही करा मग नामदेवाचा धरोनी हात देऊसी आले पंढरीनाथ भगवंत तेथे आले आणि तुकोबरायांना उठवलं आणि उठवल्यानंतर आता मात्र तुम्ही कवित्व करा कारण का मागच्या अवतारामध्ये नामदेव महाराजांनी शतकोटी ग्रंथ प्राकृत करीन ये तुका आपण बोलेला शतकोटी अभंग रचील असं नामदेव महाराज म्हटले होते म्हणून आता त्यातले राहिलेले मात्र तुम्हाला करायचे आहेत एवढीच तुम्हाला ते राहिलेले अभंग तुम्हाला पूर्ण करावे लागतील त्याची संख्या महिपती महाराजांनी सांगितली की 40,94,00,000 ललित आले शेवटी बाकी प्रेमा राहिला पोटी मग अशा वैकुंठी स्वइच्छे 40,94,00,000 असे जे काही अभंग आहेत ते मात्र नामदेव महाराजांनी रचले 51,05,00,000 जाण 5,51,00,000 अभंग राहिलेले होते 5,51,00,000 अभंग राहिलेले होते तेवढे अभंग तुम्हाला रचायचे आहेत मग एवढे मात्र तुम्हाला पूर्ण करायचे आहेत अशी काव्य स्फूर्ती मात्र महाराजांना भगवंताने आणि नामदेव महाराजांनी स्वप्नामध्ये येऊन सांगितली मग आता तुम्ही म्हणाल की आपल्याकडे तर 4,000 अभंग आहेत मग राहिलेले अभंग भंडारा डोंगरामध्ये ठेवले सगळ्या अभंगांचं भांडार तेथे ठेवलं म्हणून नाव पडलं भंडारा डोंगर आणि याच्याही पुढे श्री गुरु माऊलींनी सांगितलं होतं त्यातही काही राहिलेले अभंग जे काही पूर्ण करायचे राहिलेले होते तोच अवतार महाराजांचाच परत अवतार झाला संत कवी महिपती महाराजांच्या रूपाने आणि राहिलेले अभंग संत कवी महिपती महाराजांनी चरित्राच्या रूपाने पुढे आणले अशी संगती माऊली सांगत असतात असं काही स्थिती महाराजांची होती महाराजांनी तेवढे अभंग रचायची सुरुवात अभंगाला काव्यस्फूर्तीला सुरुवात केली महाराजांनी वेगवेगळे स्थितीपर अभंग आता महाराजांच्या गाथेमध्ये संत स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या गाथेमध्ये गाथेची प्रकरण पाडलेली आहेत स्थितीपर अभंग कीर्तनपर अभंग वेगवेगळे उपदेशपर अभंग असे वेगवेगळे अभंगाचे एवढे अभंग महाराजांनी रचायला सुरुवात केली महाराजांची कीर्तन भक्ती सुरूच होती महाराजांच्या घरी जी काही दूध खाण्याकरिता त्यांच्या सासऱ्यांनी जी म्हैस दिलेली होती ती घराजवळ बांधलेली असायची तिथं बांधलेली असताना हे महाराजांची काव्यस्फूर्ती सुरू झाली आणि तिथं मंबाजी गोसावी देहू गावामध्ये होते दुसऱ्या गावचे पण राहायला आले होते दुसऱ्या गावामध्ये देहूमध्ये राहत असताना आता जगद्गुरु तुकोबरायांची वैराग्यपूर्ण स्थिती आणि महाराजांना समाज मानायचा मानत असताना आता एकाचं वजन वाढायला लागलं का दुसऱ्याच्या पोटात दुखतच असतं तो काय अगदी आपला नियमच ठरलेला आहे असा परमार्थाचा झालेला आहे नियम तो असा अलिखित नियम आहेत दुसऱ्याला जरा असं ते दृष्टांत सांगावा का नाही सांगावाच दृष्टांत सांगायचा दृष्टांताशिवाय ते कडालाही कसं जायचं त्या परदेशामध्ये एक खेकड्यांचं संमेलन भरलं होतं खेकड्यांचं
ते खेकड्यांचं संमेलन भरलं आणि भरल्यानंतर त्या संमेलनामध्ये त्या बरण्या ठेवलेल्या होत्या वेगवेगळ्या देशातले खेकडे. अमेरिका, त्या असं बरण्यावर नाव टाकले होतं अमेरिका. आणि बरणीला झाकण उघडेच असं लावलेलं होतं, एकाचं लावलेलं होतं आणि बाकीच्यांचं उघडं होतं. सगळ्यांचं उघडं पण एकाचं मात्र लावलेलं होतं. असं काहीतरी आता दृष्टांत होईल. हा, सगळ्यांचे लावलेले होते आणि भारताचं उघडं होतं. आता हे काय पाठिंबा आहेत ना, पाठिंबा एवढा मोठा असल्यावर होत असतं मागं पुढं बसल्यानंतर. हा, ते भारताचं लावलेलं होतं, उघडं होतं. ते उलटच हो राहिलं, आता काय करावं. ते भारताचं उघडं होतं आणि बाकीच्यांचे लावलेले होते. म्हटले हे उघडं का ठेवलंय. म्हटले ते एक जण खवळला. म्हटले ते कृषी प्रदर्शन असतात ना, त्या प्रदर्शनामधला ते प्रमुख आला. अरे म्हणले हे उघडं ठेवलं, हे उघडं ठेवल्यानंतर जातील ना खेकडे पळून. म्हटले हे बाकीचे जसं हे केलं तसं ते पण कर ना. हे म्हटले हे बाकीचे बंद केलेत ना, ते काही नाही, पण हे उघडं ठेवायला कारण आहे. म्हटले का उघडं ठेवलंय. म्हटले यातले खेकडे पळूनच जाणार नाहीत. म्हटले का पळून जाणार नाहीत. म्हटले त्याच्यावरलं नाव तुम्ही वाचलं नाहीत का. म्हटले हे भारतातले खेकडे आहेत. हे भारतातले खेकडे म्हणजे असे आहेत. ते म्हटले पहा, त्यातले 2-3 खेकडे असे वर चालले की मागचा खेकडा यायचा आणि त्याला मागं वाढायचा. मागचा खेकडा असा एक तर बरोबर पार खेकड्यात असा वर गेला, बरणीतून बाहेर पडणार, तेवढ्यात खालचा खेकड्याने वर उडी मारली लगेच खाली वाढला. याला म्हणतात भारतातली खेकडे. भारतातले खेकडे म्हणजे असेच असतात. खेकडे काही असतात ते वर दुसऱ्याला जाऊनच देत नाहीत. तसं त्या मंबाजी बुवांचं झालं. त्या मंबाजी बुवांनी तुकोबारायांची स्थिती वाढलेली, ती भगवत भक्ती काय यांना पाहावे ना. भगवंताचे भगवत भक्ती करत असताना वाढलेली कीर्ती ती काय यांना सहन होईना. मंबाजी बुवांनी जगद्गुरु तुकोबारायांचा द्वेष सुरू केला. द्वेष. जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करायचे, कीर्तनात येऊन बसायचे, पण बसल्यानंतर महाराज कुठे चुकतात का एवढीच फक्त पाहिजे. तैसे कुचराचे श्रवण, असं गुणदोषावरी मन, अशा महिपती महाराजांच्या ओव्या पण आहेत. बरं, महिपती महाराज सांगतात कुचर जसा असतो, ते हरभरे वगैरे भिजत घालतात पहा आपण ते डाळी साळी करण्यासाठी. कुचर एखादा असतोच पहा, कुचर हरभरा, ते भिजतच नाहीत. किती दिवस ठेवा, किती दिवस इकडे येऊनही पण भिजत नाहीत. तो इकडं आल्यानंतर त्याच्यात तेच गुण. तिकडं तरी होता तेव्हा बरं होतं, इकडं आल्यानंतर आणखीनच ती बिघडती स्थिती. तसं ती कुचराच्या प्रमाणात त्यांचं श्रवण, आणि ते काही महाराजांची कुठं ती चूक होते एवढ्यावरच मन. गुण दोष कुठं, दोषच पाहिजे, नुसते दोष पाहू नये, पण दोषच पाहायला सुरुवात केली आणि महाराजांचं कुठे चुकतं म्हणून पाहायला सुरुवात केली. पण आता ते जगद्गुरु तुकोबाराय साक्षात भगवंताचं ज्यांना सहाय्य आहे त्यांचं ते कुठे चुकेल का. नाही. एक दिवस मात्र जगद्गुरु तुकोबारायांची म्हैस पाण्यावर सोडली, आणि सोडल्यानंतर आता म्हैस असते ते म्हशीला पाणी पाहिल्यानंतर जरा जास्तच उल्हास येतो. म्हैसीचं म्हणतो मी. ते म्हशीला उल्हास आला, म्हैस तिथं कुंपण लावलेलं होतं. कुंपण लावलेलं असल्यानंतर ते कुंपण सोडून म्हैस त्या मंबाजी बुवांच्या रानामध्ये गेली. गेल्यानंतर त्या बागेत काही झाडपाला होता तो खाल्ल्यानंतर मंबाजी बुवाला तेवढंच लागत होतं. मंबाजी बुवांनी तिथं काट्याचं कुंपण लावलेलं होतं. त्या मार्गावरून जगद्गुरु तुकोबाराय काहीतरी दिंडी घेऊन जात असताना जगद्गुरु तुकोबारायांना पकडल्यानंतर तिथलीच काठी उपसली आणि काट्यानं एवढं मारलं. पहिली काठी मोडली, दुसरी काठी मोडली, अशा 5-15 काठ्या महाराजांच्या अंगावर मारल्यानंतर आता विदेह स्थिती होती महाराजांची. महाराजांना त्याचं काहीच वाटलं नाही. महाराजांच्या अंगामध्ये काटे रोवले, इतकं मारल्यानंतर महाराजांचं अंग महाराज तशीच. महाराजांनी परत गेले, भगवंताचा धावा केला तर भगवंत प्रगट झाले. आई जिजामातेंनी ते काही काटे होते, ते काटे त्याला म्हणतात लाचकंड म्हणतात आपल्याकडे, ते काटे उपसण्याचं, ते उपसले. भगवंत तेथे प्रगट झाले. भगवंताने अंगावरून स्पर्श हात फिरवला. महाराजांना थोडंसं समाधान वाटलं, पण अंगाला थोडीशी सूज आलेली तरीही महाराजांनी कीर्तनाला सुरुवात केली. आणि कीर्तनाला सुरुवात केल्यानंतर
सुरुवातीलाच महाराजांनी पाहिलं तर मंबाजीबुवा कीर्तनामध्ये नाही. कीर्तनामध्ये नाही असं पाहिल्यानंतर महाराज म्हणतात मंबाजीबुवा आज कीर्तनामध्ये नाहीत, मंबाजीबुवांना निरोप द्या. एवढं पहा, एवढं मारल्यानंतरही महाराजांच्या अंतःकरणामध्ये दया. महाराज म्हणतात मंबाजीबुवांना बोलवून आणा. मंबाजीबुवांना बोलून आणा असं सांगितल्यानंतर ठीक आहेत म्हणून कोणाला तरी निरोप पाठवला. निरोप पाठवल्यानंतर त्या निरोप देणाऱ्या माणसाजवळ मंबाजीबुवा म्हणतात की आज मात्र मी येऊ शकत नाहीत, महाराज माझं अंग दुखतंय, महाराजांना सांगा. निरोप घेणारा आला परत आणि निरोप देणाऱ्याने परत सांगितलं की महाराज मंबाजीबुवा म्हणतात माझं अंग दुखतं. पहा बरं, असं म्हटल्यानंतर महाराज स्वतः त्या मंबाजीबुवांच्या घरी गेले आणि घरी गेल्यानंतर मंबाजीबुवांचं अंग तेल घेऊन अगदी रगडून देतात. अशा 2-3 घटिका भगवत त्या मंबाजीबुवांची सेवा जगद्गुरु तुकोबाराय करतात. कारण का संतांना दुसऱ्याला झालेलं दुःख स्वतःला होतं आणि दुसऱ्याला झालेलं सुख स्वतःला होतं. याकरता विश्वमाऊली ज्ञानोबाराय 2 प्रकारच्या ओव्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून 2 प्रकारच्या ओव्या देतात. काय ओव्या देतात? तुमच्या पायामध्ये काटा जर रुतला, तुमच्या पायामध्ये जर काटा जर रुतला तर डोक्यामध्ये वेदना होतात की नाहीत? पायामध्ये चालले जोरात पळत पळत चालले आणि पायामध्ये काटा रुतला, डोक्यामध्ये झणझणे येतात की नाहीत? विश्वमाऊली ज्ञानोबाराय सांगतात, जास्तच हवा मारते. विश्वमाऊली ज्ञानोबाराय म्हणतात की पायी काटा निहेटे ते व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढील आचेनी. पायामध्ये काटा रुतला, पायाला वेदना व्हायला पाहिजेत, पण पायाला वेदना न होता त्या वेदना डोक्यापर्यंत जातात, याला म्हणतात पहा. त्याप्रमाणे साधूला दुसऱ्याला जरी वेदना झाल्या तरी स्वतःला होतात. मंबाजीबुवाला त्रास झाला तरी तो त्रास स्वतःला मानून जगद्गुरु तुकोबाराय सेवा करण्यासाठी गेलेत. दुसरी ओवी विश्वमाऊली ज्ञानोबाराय देतात की पावो शीतळताला, हे उन्हाळ्याचे दिवस आहेत, अनवाहनी पायाने तुम्ही इथं आले आणि इथं आल्यानंतर अगदी चप्पलच गेली तुमची, कुणीतरी घेऊन गेलं, इथून चप्पल गेलं घेऊन, आणि आता अनवाहनी पायाने दुपारचं पारायण झालेलं आहेत, पारायण झाल्यानंतर तुम्हाला तर घरी जायचं आहेत म्हणून अनवाहनी पायाने घरापर्यंत गेलात आणि गेल्यानंतर पायाला चटके लागलेत, पायाला त्रास व्हायला लागला तर डोळ्यापर्यंत त्याच्या वेदना होतात. डोळ्याला तुमच्या खूप आग अशी डोळ्यातून वाफा बाहेर पडतात. पहा, मग अशा वाफा बाहेर पडत असताना काय करावं म्हणून तुम्ही पायाला पाण्यामध्ये बुडवतात, बरोबर ना? मग विश्वमाऊली ज्ञानोबाराय तोच दृष्टांत देतात की पावो शीतळताला आहे तै ते डोळ्याची लागी होये, तैसा पर सुखे जाय सुखावत जो. त्याप्रमाणे साधू संतांचं अंतकरण एवढं दयेनं, एवढ्या करुणेनं परिपूर्ण झालेलं असतं. तुका म्हणे पाय डोळा सुखावे त्या न्याय, डोळा सुखावे त्या न्याय, डोळा सुखावे त्या न्याय. म्हणे पाय डोळा सुखावे त्या न्याय, डोळा सुखावे त्या न्याय, डोळा सुखावे त्या न्याय. तुका म्हणे पाय डोळा सुखावे त्या न्याय, डोळा सुखावे त्या न्याय, डोळा सुखावे त्या न्याय. तुका म्हणे पाय डोळा सुखावे त्या न्याय, डोळा सुखावे त्या न्याय, डोळा सुखावे त्या न्याय. साधू संतांचं अंतकरण एवढं दयेनं परिपूर्ण असतं की तुका म्हणे काय पाय डोळा सुखावे त्या न्याय, डोळा सुखावे त्या न्याय. पायाला ज्याप्रमाणे आपण शीतळता दिली आणि डोळ्याला ज्याप्रमाणे शीतळता प्राप्त होते त्याप्रमाणे साधू संतांचं अंतकरण एवढं परिपूर्ण असतं की मंबाजीबुवांना त्रास झाला तर महाराज स्वतः गेले आणि स्वतः तेथे सेवा केली. सेवा करून महाराजांनी परत तिथून मंबाजीबुवांना कीर्तनामध्ये आणलं. अशा प्रमाणे महाराजांनी सुरुवातीला झालं. असं सुरू असताना महाराजांनी अनेक प्रकारचे महाराजांच्या जीवनामध्ये चढ उतार झाले. आता जे काही आजच्या चरित्र चिंतनामध्ये जे काही सांगितलं
ते आमच्या श्री गुरु माऊलींचंच आहेत. त्यांचंच ऐकून फक्त कोरडं तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या चिंतन सेवेची वेळ संपलेली आहे. झालेल्या चिंतन सेवेमध्ये जो योग्य असेल ते त्यांचंच आहेत. झालेली चिंतन सेवा महाराजांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पित करून चिंतन सेवेला पूर्णविराम देऊ. जे काही जीवनचरित्रामध्ये आता राहिलेला भाग आहेत ते जीवनचरित्र श्री गुरु माऊलींच्या मुखातून आपल्याला उद्या ऐकायला मिळणार आहेच. मग ते ऐकण्यासाठी आता उद्या चांगली उपस्थिती राहा. आज 2 दिवस झालं हे मागं पुढं काहीतरी, पण आता उद्या मात्र माऊलीच सांगतील असं निरोप आलेला आहेत मामांच्या करवी. मामांनी सांगितलं उद्या माऊलीच सांगणार आहेत. आता आजच्या जीवनचरित्रामध्ये आता इतके प्रसंग आपण पाहिले. उद्याच्या जीवनचरित्रामध्ये बीड परगाण्याचा एक तो सावकार असेल, तो सावकार, त्या सावकाराला ज्ञानोबारायांनी कसं जगद्गुरु तुकोबारायांकडे पाठवलं. धरणेकऱ्याचं प्रकरण, ते धरणेकऱ्याचं प्रकरण उद्या पाहायचं आहे. असे अनेक प्रसंग आहेत. जगद्गुरु तुकोबारायांनी आपली काया कशी मांस रक्ताची नसून अंगामध्ये कशी काया कशी ब्रह्मरूप आहेत हे दाखवून दिलं. जगद्गुरु तुकोबारायांच्या मांडी फोडून पाहिली तर कापूस निघाला. असं अनेक आहेत. जगद्गुरु तुकोबारायांची गाथा बुडवली. गाथा बुडवल्यानंतर रामेश्वर भट्टांनी गाथा बुडवल्यानंतर रामेश्वर भट्टांच्या अंगाचा दाह कसा झाला. तो दाह झाल्यानंतर ते आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर परत रामेश्वर भट्टांना तुकोबारायांकडे पाठवलं. मग तो अंगाचा दाह शांत झाला. असं राहिलेलं जीवनचरित्र आपण अनगडशहाची ती विहीर वगैरे सगळं उद्या सांगणार आहेत ते. तर अशा प्रकारे झालेल्या चिंतन सेवेला पूर्णविराम देऊन झालेली चिंतन सेवा महाराजांच्या चरणी समर्पित करून पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम 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 आरती पेटवा आरती पेटवा तुकाराम 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 आरती तुकारामा स्वामी सद्गुरु नामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी रामा. आरती तुकारामा राघवी सागरात पाषाण तारिले ऐसे तुकोबाचे अभंग रचिले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी रामा. आरती तुकारामा तुकिता तुलनेसे ब्रह्म तुकासी आले मनोया ईश्वर हे चरणी मस्तक फिरले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी रामा. आरती तुकारामा घालून लोकांना
दिन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद भोजन भावे भावे मने विठ्ठल रघुमाय डोबा विठ्ठल रघुमाय डोबा रघुमाय मागणे ते एक तुझ प्रती आहे तरी पाहे पांडुरंगा या सत्तासी निर्वी हेची मज दे मागे तुका म्हणे आता उदार तू मज ठेवी पायी संतांच्या ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बोला पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत कवी महिपती महाराज की जय सद्गुरु जो महाराज की जय।